जिल्ह्यात वाढीव वीज बिलामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी विधानसभेत आक्रमक भूमिका घेतल्यानंतर राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढीव वीज बिलाचे सुलभ हप्ते पाडून देण्यास मान्यता दिली असून स्मार्ट मीटर धारकांना बिलावर 10% सवलत देण्याची घोषणाही केली आहे. स्मार्ट मीटरमुळे वाढल्या तक्रारी. धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापासून जुने मीटर बदलून नवीन स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम सुरू आहे. मात्र मीटर बसवल्यानंतर तांत्रिक बिघाडामुळे ग्राहकांना अवास्तव बिले येत असल्याची तक्रार वाढल्या आहेत. काही ग्राहकांचे नोव्हेंबर महिन्यात 700 ते 800 रुपयांचे बिल जानेवारीत थेट 15 ते 20 हजारापर्यंत पोहोचल्याची उदाहरणे समोर आली आहेत. अंधारात अभ्यास कसा करायचा? 10वी 12वीच्या परीक्षा सुरू असताना जिल्ह्यातील 4000हून अधिक वीज कनेक्शन तोडण्यात असल्याचा मुद्दा आमदार पाटील यांनी सभागृहात उपस्थित केला. अंधारात अभ्यास कसा करायचा असा सवाल करत त्यांनी वीज वितरण कंपनीच्या कारवाईचा निषेध नोंदवला आणि तातडीने दिलासा देण्याची मागणी सरकारकडे केली. सरकारने त्यात महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत. 10% सवलत. ज्या ग्राहकांनी नवीन स्मार्ट मीटर बसवले आहेत त्यांना एकूण बिलावर 10% सवलत दिली जाईल. हप्त्याची सुविधा. वाढीव वीज बिलांची रक्कम एकर रकमी भरण्याऐवजी सुलभ हप्त्यात भरण्याची मुभा. दर कपात. राज्य सरकारकडून वीज दरात कपात. सर्व ग्राहकांना लाभ. चुकीच्या बिलांची दुरुस्ती. तांत्रिक कारणास्तव आलेली अवास्तव बिले तपासून तातडीने दुरुस्त करण्याचे आदेश. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की ग्राहकांना बिल भरावेच लागेल, मात्र त्यासाठी सुलभ हप्त्यांची सुविधा दिली जाईल. सरकारला त्यात कोणतीही अडचण नाही. या निर्णयामुळे धाराशिव जिल्ह्यातील नागरिक व शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून वाढीव वीज बिलांच्या प्रश्नावर आता प्रशासनाची कसोटी लागणार आहे. तर महाराष्ट्रातील अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या साबरमती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. मी परवेश शेख, साबरमती न्यूज, उस्मानाबाद, धाराशिव.